स्वच्छतेच्या संदर्भात परिवहन महामंडळाच्या तुमसर आगारात सध्या स्थितीत सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले असल्याने प्रवासी वर्गातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। या आगारात स्वच्छतेच्या बाबतीत काळजी घेण्यात येत नाही। प्रवाशांना येथे स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध नाही। वेळेवर प्रवाशांना नियमित सेवा देणे, तक्रारींचे वेळेवर निपटारा करणे गरजेचे आहे। पण आज घडीला या आगारात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले असल्यामुळे प्रवासी मात्र तीव्र संताप व्यक्त करीत आहे। या प्रकरणी आगार व्यवस्थापक भोगे यांना प्रवाशांना होणाऱ्या समस्या तातडीने सोडवण्यासाठी योग्य उपाययोजना करावी अशी मागणी केली आहे। तर शासनाने MIDC यांच्याकडे कंत्राट दिला होता, परंतु सदर कामाचा नकाशाला 3 महिने मंजुरी मिळाली नव्हती। त्यामुळे या बांधकामास 6 महिने विलंब झाला। येत्या 3 दिवसात बसस्थानक परिसरामध्ये रखडलेल्या बांधकाम सुरू करण्यासाठी संबंधित कंत्राटदारांना सांगितले आहे। तसेच लवकरात लवकर पिण्याचे शुद्ध पाण्यासाठी ऑरो लावण्यात येईल असे सांगण्यात आले आहे। मी अमित मेश्राम, शिवसेना विभाग प्रमुख, तुमसर आगार एसटी महामंडळाच्या या ठिकाणी डेव्हलपमेंटचे काम चालू आहे। म्हणजे डांबर खोदून सिमेंटीकरण करण्याचे काम आहे। मागे 6 महिन्यापासून दिवाळीपासून या ठिकाणी खोदकाम करण्यात आला। याच्यामुळे शाळेतले विद्यार्थी व प्रवाशांना मोठ्या पद्धतीच्या गैरसोय होत आहे। आता गायमुख यात्रा आहे, आमच्या तालुक्यामध्ये मोठी यात्रा भरत असते आणि इथून 25 गाड्या एसटी महामंडळाच्या सोडण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले। परंतु प्रवाशांना एसटीची वाट बघण्यासाठी त्या झाडाखाली थांबावं लागते, खाली बसून राहावं लागते। या ठिकाणी कोणती सोय नाही आणि त्या ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरलेल्या पिण्याच्या पाण्याची सोय नाही। ह्या सगळ्या गोष्टी आज आम्ही आगार प्रमुख कन्हैया भोगे यांच्या निदर्शनास आणून दिले। या संदर्भात उपाययोजना तातडीने करावे, अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून प्रवाशांना घेऊन इथे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेला आहे निवेदनाच्या माध्यमातून। सदर जे आपल्याकडे बांधकाम चालू आहे ते बांधकाम MIDC थ्रू आहे, शासनातून MIDC ला दिले आहे। त्यामुळे ते त्यांचं काम चालू त्यांनी लवकरात लवकर करते असे त्यांनी सांगितलं होतं, पण अजून अद्याप पूर्ण झालेलं नाही। कामास विलंब होईल।